केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला. काही वेळापूर्वीच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पनेच्या वाचनाला सुरुवात केली. या अर्थसंकल्पात देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 3 नव्या योजनांबाबत संसदेत माहिती दिली. या योजनेच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी होणाऱ्या नोंदणीच्या आधारे हा प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना आणि त्यांच्या कंपन्यांना या योजनांमुळे फायदा होणार आहे. या 3 योजनांपैकी पहिला म्हणजे स्कीम ए मध्ये संघटित क्षेत्रात पहिल्यांदा कामाला लागणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. या नोकरदारांच्या बँक खात्यात 3 टप्प्यात थेट पैसे जमा केले जातील. या योजनेनुसार नवनोकरदारांना 15,000 पर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता अर्थात इन्सेंटिव्ह दिला जाईल. महिन्याला 1 लाख रुपयापर्यंत वेतन असणारे नोकरदार या योजनेसाठी पात्र असतील. हे पैसे EPFO खात्यात जमा होतील. या योजनेमुळे 2,10,00,000 तरुणांना फायदा होईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेल्या स्कीम बी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट उत्पादन क्षेत्रातील रोजगार वाढवणे हे आहे. त्यासाठी पहिल्यांदा नोकरीला लागणारे तरुण आणि त्यांची कंपनी या दोघांनाही भविष्य निर्वाह निधी जमा करणाऱ्या रकमेच्या हिशोबाने इन्सेंटिव्ह देण्यात येईल. पहिले 4 वर्ष संबंधित नोकरदारांनी संबंधित कंपनीला हा प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. नव्याने नोकरीला लागणाऱ्या नोकरदारांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम सी अंतर्गत सर्व क्षेत्रातील नोकरदारांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. एखादा तरुण पहिल्यांदा नोकरीला लागल्यानंतर त्याची कंपनी भविष्य निर्वाह निधीसाठी किती पैसे जमा करते या आधारे संबंधित नोकरदाराला 2 वर्ष महिन्याला 3,000 रुपयापर्यंतची रक्कम परत केली जाईल. यामुळे 50 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होईल, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.